Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नवी मुंबईतल्या नेरूळ सेक्टर 1 इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन रूढ पुतळ्याचं रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. पण ही कृती नियमबाह्य असल्याचं सांगत नेरूळ पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवरती गुन्हा दाखल केला. या सगळ्यावरती अमित ठाकरे असं म्हणाले, महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. आज नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल 4 महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून घाणेरड्या फाटलेल्या कापडानं झाकून ठेवलाय. या 4 महिन्यात विमानतळासाठी दहीहंडी, दिवाळी, दसरा सगळ्या कार्यक्रमांना नेते पोचले. मग आपल्या स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करायला त्यांना 1 तासही मिळाला नाही का? या सगळ्यावरती आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अमित ठाकरेंची बाजू लावून धरली. आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही. 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडानं झाकून ठेवलात आणि काल अमितनं हा महाराजांचा अपमान सहन न झाल्यानं त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं. महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्याच्यावर केस करता. मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग सरकारची, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सुद्धा अमित ठाकरेंची बाजू लावून धरली. या सगळ्यावरती अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे आणि त्याचबरोबर आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेटही झाली. आदित्य ठाकरेंची तुम्ही भेट घेणार आहात म्हणताय, पुन्हा एकदा हा सगळा पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवलाय. तुम्ही त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार? नाही, ते तर काढूच नाही. मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय, त्याच्यामुळे हा विषय नाहीये. मला तर जस्ट कळलं की त्यांनी माझ्यासाठी लिहिलं तर तो विषय पण आम्ही बोलू, पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली.